हे असं दृश्य क्वचितच दिसतं. आईचा पान्हा सोडून दुधाच्या बाटलीनं दूध पिण्याची वेळ या वासरावर आली आहे. बावधनमधल्या दगडे पाटलांच्या गोठ्यातली ही अस्सल देशी गाय. 2 महिन्यांपूर्वी गाय व्याली. सुरुवातीचे काही दिवस गायीनं अपेक्षेनुसार दूध दिलं. मात्र एक दिवस अचानक गाय दूध द्यायचीच बंद झाली. वासराला पाजण्या इतपत देखील दूध निघेना. दुभत्या गायीचा पान्हा कोरडा पडणं ही निश्चितच चिंतेची बाब. दारातल्या गायीच्या आजारपणामुळे दगडे कुटुंब अस्वस्थ होतं. अशा परिस्थितीत जनावरांच्या डॉक्टरला बोलवण्याशिवाय पर्याय उरला नाही. पोट फुगलं म्हणून मग आम्ही आमचे जे नेहमी डॉक्टर बोलवतो त्यांना बोलवलं. तर त्यांनी सांगितलं तिच्या गॅस पकडला असेल वगैरे म्हणून त्यांनी प्राथमिक तिला ट्रीटमेंट केली, उपचार दिले. पहिल्या दिवशी दिले, फरक नाही पडला. दुसऱ्या दिवशी दिले तरी फरक नाही पडला. मग तिसऱ्या दिवशी ते म्हटले की तिच्या पोटात काहीतरी वेगळं असेल तर तिचं ऑपरेशन करायला लागेल. प्राथमिक उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही म्हणून गायीचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 2 तास ऑपरेशन चाललं. या ऑपरेशन दरम्यान गायीच्या पोटात काय सापडलं ते मोठं धक्कादायक आहे. गायीच्या पोटातून अक्षरशः प्लास्टिकचे मोठमोठे गोळे बाहेर काढण्यात आले. चरताना अन्नावाटे पोटात गेलेलं प्लास्टिक गायीच्या आजारपणाला कारणीभूत ठरलं होतं. मालकांना सांगितलं की डिसिजन घेतलं की पोटात प्लास्टिक अदरवाईज काहीतरी खेळ वगैरे असू शकतात पोटामध्ये. ते म्हटलं की करा ऑपरेशन. मग आमचे पशुवैद्य अधिकारी म्हणून DK घारे ते आणि आम्ही म्हणून ते ऑपरेशन केलं. मग तिच्या पोटातून बरंच असं मटेरियल निघालं. विघटन होऊ न शकणारं प्लास्टिक किती घातक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बहुतेक वेळा घरातला कचरा प्लास्टिकच्या पिशवीतून वाटेल तिथे टाकला जातो. गुरंढोरं चरण्याच्या जागा म्हणजे प्लास्टिकचे उकिरडे बनले आहेत. चरताना प्लास्टिक वेगळं करणं गुरांना शक्य होत नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे हेच प्लास्टिक जनावरांच्या जीवावर उठतं. हे टाळायचं असेल तर माणसानं जरा शहाणपणानं वागायला हवं. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.